एक तर तीन महत्त्वाचे मुद्दे होते। कालच ILS लॉ कॉलेजचे काही विद्यार्थी पुण्यामध्ये मला भेटले होते। पुणे युनिव्हर्सिटीचे जे VC आहेत त्यांना त्या विद्यार्थ्यांबरोबर काल मी भेटलो। त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांच्याशी चर्चा केल्या, पण प्रिन्सिपलकडनं त्या काही सुटत नव्हत्या। मग यांच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळे मग आज गव्हर्नर साहेबांना भेटून त्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ILS लॉ कॉलेजच्या त्या तिथं सांगितल्या, बोलल्या। आता त्याच्यावर गव्हर्नर साहेब व त्यांचं ऑफिस योग्य ती कारवाई करून मुलांना न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा करतो। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी लातूरला जेव्हा जनार्दन वाघमारे साहेबांच्या परिवाराला सांत्वन भेट देण्यासाठी गेलो होतो, त्या परिवाराची एक विनंती होती। नांदेड जे युनिव्हर्सिटी आहे त्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा पहिले VC हे जनार्दन वाघमारे साहेब त्या ठिकाणी होते। त्यांच्यामुळेच खरं तर त्या काळामध्ये बिल्डिंग नाही तर तिथं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं होतं त्यांनी खूप त्यासाठी कष्ट केले। त्यामुळे तिथे एक अभ्यासिका आणि लातूरमध्ये त्यांचा एक पुतळा त्या ठिकाणी व्हावा अशी जी परिवाराची आणि तिथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती ती गव्हर्नर साहेबांसमोर त्या ठिकाणी मी मांडली। आणि त्याच्याचबरोबर तिसरा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महामानवांचा अपमान त्या ठिकाणी केला जातो, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील व इतरही सर्व महामानव संत जे आपल्या या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, ज्यांचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे, त्यांचा जो अपमान काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी करतात। एक असा कायदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणला गेला पाहिजे ज्याच्यात एखाद्या महामानवाबद्दल आपण जर कुणी चुकीचं बोललो तर त्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, असा कायदा या महाराष्ट्रामध्ये व्हावा असे आदेश हे गव्हर्नर साहेबांनी या राज्य सरकारला त्या ठिकाणी द्यावेत असं तिथं मी विनंती केली। व त्याच्याचबरोबर दाभोलकर साहेबांनी प्रयत्न केल्यामुळे अंधश्रद्धा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो स्थापन झाला आहे, जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे, पण तो त्याची पूर्तता नाही तर तो पूर्णपणे लागू आजपर्यंत कधीही झालेला नाही। साधा तिथं अधिकारीसुद्धा दिला गेला नाही, त्यामुळे तो अधिकारी तिथं देण्यात यावा। त्यामुळे तो अंधश्रद्धा कायदा हा कडक पद्धतीने आपल्या या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा आणि त्याच्याचबरोबर एक नवीन कायदा महामानवांच्या बद्दल जो कुणी चुकीचं बोलेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी त्यांनी सरकारला सांगावं अशा या तीन विनंती करण्यासाठी गव्हर्नर साहेबांना मी भेटलो। चर्चा बराच वेळ झाली, ते सकारात्मक आहेत। नक्कीच या तिन्ही विषयाच्या बाबतीत ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो। राज्यात भोंदूबाबांची प्रकरणं वाढत आहेत म्हणून तुम्ही या स्वरूपाची मागणी केलेली आहे का? कारण एका मागोमाग एक नाही दुसरा नाही, खरात बाबापासून सुरुवात झाली तर ही पुढे रीच त्याची ओढली जाते। नाही आता बघा ना, मग खरात हे एक प्रकरण धरलं तर नंतर परत अजून एक प्रकरण घडलं, परत तिसरं कुठलं ते प्रकरण घडलं। त्यामुळे हे भोंदूगिरी जी काय या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेली, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं काही मध्य प्रदेशचे भोंदू बाबा म्हणजे काय भोंदू बागेश्वर बाबा महाराष्ट्रामध्ये येऊन महामानवांच्या विरोधात बोलतात, इथल्या संत परंपरेच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात। त्यामुळे अशा पद्धतीने जो येतो तो महामानवांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो, हे चुकीचं आहे। महामानवांचं कार्य हे खूप मोठं होतं, त्यामुळे एकतर भोंदूगिरी या महाराष्ट्रामध्ये जी त्या ठिकाणी वाढत चाललेली ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे। दुर्दैव एवढंच की भोंदू बागेश्वर बाबांना काही लोक संत म्हणतात, म्हणजे त्या व्यक्तीचे विचार आणि ती व्यक्ती अशी आहे की काही व्हिडिओ जर आपण बघितला असेल, प्रभू श्री हनुमान रायांना डायरेक्ट फोन करतात आणि तिथं लोकांच्या अडचणी सांगतात, अडचणी सोडवतात। माझं एवढंच म्हणणं या सरकारमधल्या लोकांना जे त्या अशा व्यक्तीला संत म्हणतात की एकदा त्या बागेश्वर बाबाला सांगा जरा प्रभू हनुमान रायाला फोन करायला। आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिलांवर होणारे अत्याचार, युवांचे प्रश्न, हे सर्वच प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मग अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल, मुख्यमंत्रीच आपल्याला लागणार नाही, भोंदूबाबाच डायरेक्ट हनुमान रायाला फोन करून आपल्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सोडवतील। म्हणजे त्यामुळे ही भोंदूगिरी जी महाराष्ट्रामध्ये वाढत चालली त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे। आणि दुर्दैव असं हीच भोंदूगिरी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही लोक मुद्दामून घुसवत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मुंबई पुण्याचा प्रवास केला तो VSR प्लेन न केला
एकतर पार्थ पवार जे VSRले त्यांनी प्रवास केला त्यांनी ती चूक केलीच होती. काल जेव्हा कौटुंबिक चर्चा होती रेवतीच्या लग्नाच्या बाबतीतली तेव्हा तिथं तो आल्यानंतर मी त्याला विचारलं. त्याने मला सांगितलं की त्याच्या कार्यालयाकडनं ती चूक झालेली आहे. त्याचा कार्यालय अशा काही लोकांशी संपर्कात होतं, नाही तर त्याला आपण विमानाचे एजंट म्हणतो, जे भाजपच्या नेत्यांचं तिथं विमानाचं बुकिंग करतात. आणि तिथं एक विमान 30-40 मिनटं उशिरा येत होतं. पर्याय म्हणून मग दुसऱ्याला फोन करून तिथं त्या विमानात बसल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी कळलं. चूक तर झालीच आहे, पण त्याच्यावर तो स्वतः त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. आणि ज्या अधिकाऱ्याने ते विमान बुक केलं त्याच्यावर व्यक्तिगत लेवलला त्यांनी कारवाईसुद्धा केलेली आहे असं मला समजतं. परंतु रोहितजी, त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यात ज्या 2 अधिकाऱ्यांनी प्रवास केलेला आहे ते पार्थ पवार यांचे अधिकारी नाही आहेत, ते तर सुनेत्रा पवार यांचे अधिकारी आहेत. मग त्यांनी पार्थ पवार यांच्याबरोबर प्रवास का केला? नाही, प्रोटोकॉल जर चुकला असेल तर सरकारकडनं जी काही योग्य ती कारवाई करायची ती कारवाई केलीच पाहिजे. त्यामुळे जर प्रोटोकॉल कुठं चुकत असेल तर मग सरकार त्यावर निर्णय घेण्यासाठी आहेच. आणि स्वतः ते सरकारमध्ये असल्यामुळे निर्णय काय पद्धतीचा त्या ठिकाणी घेतात हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल. पण फक्त एखादा अधिकारी व्यक्तिगत लेवलला विमान पुण्याला चाललंच आहे आणि तिथे एखादी मीटिंग असेल आणि एखाद्या खासदाराने, कारण पार्थ खासदार आहे, खासदारांनी जर तिथं सांगितलं असेल ना मी चाललोच आहे माझ्याबरोबर त्या ठिकाणी या म्हणून का अधिकारी गेले असतील तर उगाचच अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करत असताना दोनदा त्या ठिकाणी विचार व्हावा. संजय राऊत हे पण बोलतात की बोकड कापल्याने माणसं मेली असती तर आम्ही सत्तेसाठी बोकडं कापली असती आणि हे अंधश्रद्धा त्यांनी मागे घेतली. कुणी मागे घ्यावी? हे बघा, राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही. राऊत साहेबांना मला सांगायचं आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत. महामानवांचे विचार हे आमच्या रक्तामध्ये आहेत. म्हणून जसं तुम्ही विरोधात आहात तसं आम्ही सुद्धा विरोधात आहोत. आमचं एवढंच म्हणणं आणि मी सातत्याने हेच सांगतो की काळी जादू आणि असं बोकड कापणं वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही. पण मी जे बोलत होतो, जे लोक बोकड कापतात, जे काही अशी काळी पूजा करतात, त्या काळ्या पूजाच्या मागे आणि त्यांच्या विचाराच्या मागे हेतू काय, हा हेतू समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखादी बौद्धिक कॅपॅसिटीज कमी असल्यामुळे ते भोंदूगिरीच्या नादी लागतात आणि हे बोकडं बिकडं कापत कोंबडे कापत त्या ठिकाणी बसतात. पण मग ते कोंबडं कापतात नाही तर बोकड कापतात नाही ते काळी पूजा करतात नाही तर आपली बोटं कापतात आणि काळ्या बाहुलीवर ते रक्त सांडतात. तर त्याच्या मागे हेतू काय हे मी समजून घ्या हे त्या ठिकाणी बोलतोय. कारण का कदाचित राऊत साहेबांना हा विषय कळला नसेल त्यामुळे मी त्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण मात्र हेतू काय कुठल्याही गोष्टीचा, नाही तर आपल्या वागण्याचा, नाही तर आपल्या कृतीचा, त्या मागचा हेतू लक्षात घेऊन मग तो हेतू जर दादांना इजा पोचवायचा असेल, दादांची ताकद कमी करण्याचा असेल, दादांची जागा घेण्याचा असेल, नाही तर दादांच्या संपत्ती नाही तर इतर काही राजकीय गोष्टीचा असेल तर तो हेतू हाताशी धरून त्या हेतूने काम करणारे जे लोक आहेत ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना इंटोग्रेशन करून काय खरं आहे ते लोकांसमोर आणा असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. विखे पाटील हे सध्या त्यांनी एक स्वतःचं एक वक्तव्य त्यांनी तुमच्या बाबतीत त्यांच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अपघाताचं राजकारण ते रोहित पवार करतात आणि कुठेतरी त्यांचं जे आता त्यांनी समोर मांडले ते सत्य निघालं नाही तर संन्यास घेणार का राजकारण? एक तर विखे पाटील साहेबांना काय होतं हे मला माहीत नाही. 15-20 दिवस गप बसतात आणि बोलतात ते माझ्यावरच बोलतात. तुम्हाला जर काय करता येत नसेल तर गप तरी बसा. आता तुम्ही अर्धे मंत्री आहात, पुढच्या वेळेस कदाचित तुम्हाला मंत्रिपद सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही. आम्ही जे लढतोय आम्ही आमच्या हिमतीवर लढतोय. उद्या सत्ता जर आली तर आम्ही आमच्या हिमतीवर मंत्री होणार आहे. पद एखादं मिळेल, दुसऱ्याची लाचारी स्वीकारून पक्ष बदलून विचार बदलून आम्ही तर कोणाकडे पद त्या ठिकाणी मागितलेलं नाही ना. तुम्हाला आम्ही विनंती केलेली की आम्हाला मदत करा आणि जे आम्ही बोलतो ते पुराव्यासकट त्या ठिकाणी बोलतो. आता याच्या आधीसुद्धा आम्ही मेघा इंजिनिअरिंगचा विषय जो घेतला होता तेव्हा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं मग तसा तर हा प्रश्न मी आत्ता जे रेव्हेन्यू मंत्री आहेत आत्ताच्या बावनकुळे साहेब यांना हा प्रश्न विचारला. बावनकुळे साहेबच बोलले हा माझ्या काळातला नाही, माझ्या आधीच्या काळाचा विषय आहे. म्हणजे कोणाचा? विखे पाटील साहेबांचा. विखे पाटील साहेबांनी या मेघा इंजिनिअरिंगला 105 कोटीची मुभा दिली, 99%. हे पुराव्यासकट बोलतोय साहेब, आम्ही काय वेगळं बोलत नाही. त्याच्याचबरोबर मला याच विखे पाटील साहेबांना बोलायचे, ही जी कारवाई माझ्यावर करणार होता, मी जेव्हा तलाठी भरतीमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला हे सांगितलं, त्या कारवाईचं काय झालं?
आता इथं सुद्धा कशा चोऱ्या झाल्यात, कसं काय झालं हे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे उगाच तुम्ही काय करू शकत नसताल तर नाकाने तुम्ही कांदे सोलायला नका जाऊ आणि जिथं आहात तिथं बरे आहात. अर्ध मंत्रीपद जे तुम्हाला मिळाले ते सुखरूप तुम्ही त्या ठिकाणी सांभाळा आणि तसंही लोकांना माहिती की पुढच्या वेळेस 0 मंत्रीपद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता एक जे जलसंपदा मंत्रीपद होतं, अर्ध मंत्रीपद हे महाजन साहेबांकडे आहे आणि अर्ध मंत्रीपद हे विखे पाटील साहेबांकडे आहे. पूर्वी आपण जर बघितलं असेल तर जलसंपदा मंत्रीपद हे एका व्यक्तीकडे त्या ठिकाणी असायचं, पण इथं कृष्ण खोरे जे काही भाग आहे तो आहे विखे पाटील साहेबांकडे आणि खानदेश आणि तो इतर भाग हा आहे महाजन साहेबांकडे. त्यामुळे अर्धच मंत्रीपद आहे. आता ते मुख्यमंत्री साहेबांनी अर्ध केलं का दिल्लीवरनं अर्ध झालं हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती आहे. एक दिवसीय अधिवेशन घेण्याच्या तयारीचे सरकार महिला आरक्षणाच्या अनुषंगानं पाठिंबा करते, अधिवेशन असेल अशा पद्धतीची माहिती मिळते. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रात हा विषय घेऊन होणारच नाही आहे. हा होणार आहे तो दिल्लीत होणार आहे. दिल्लीतून तुम्हाला आदेश आला म्हणून इथं तुम्ही एक दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी घेत असाल. मला त्यांना विनंती करायची आहे की घेतच आहात ना, मग शेतकरी कर्जमाफीचं तुम्ही घ्या. 1,00,000 कोटी मराठी कॉन्ट्रॅक्टरचे जे बिलं प्रलंबित आहेत त्याचा मुद्दा घ्या. महिलांवर अत्याचार बलात्कारचे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी घ्या. सामान्य लोकांसाठी तुम्ही अधिवेशन घेणार नाही, पण तुमच्या दिल्लीतल्या नेत्यांनी हिज मास्टर व्हॉइसली तुम्हाला सांगितलं आता अधिवेशन घ्या, कारण का आपला खेळ फसलेला आहे. डिलिमिटेशन बिल आपलं हाणून पाडलेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये चर्चा आता भाजपच्या विरोधात सुरू झालेली आहे. लोकांना कळलं की आता भाजप हारायला लागलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर कुठंतरी एक पांघरून टाकण्यासाठी वातावरण वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी करा म्हणून कदाचित ते घेत असतील. पण माझं एवढंच म्हणणं आहे, 1 दिवसाचं कशाला घेता, 10 दिवसाचं घ्या आणि मग बाकी इतर महत्त्वाचे विषय सुद्धा त्यात आपण चर्चेत आणू. मराठी सक्तीवरून तो 1 तारखेला सुरू केला जातो आहे. चर्चा अशी आहे की काय मिसिंग लिंक जो आहे तो 1 तारखेला सुरू होत आहे. मागणी केली जाते आहे की त्याला अजितदादांचं नाव द्या. मिसिंग लिंकला पण अजितदादांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि पुणे रिंग रोडला सुद्धा तुम्ही दादांचं नाव द्या असे त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा बोललेलो आहे. पण हे सरकार त्या बाबतीत काय करते हे सांगता येणार नाही, कारण शेवटी काय आहे, सरकारला फक्त काय करायचं, राजकारण करायचं आहे. म्हणजे बारामतीला असणारं जे मेडिकल कॉलेज आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अभिमानाने हे अजितदादांनी सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्या ठिकाणी दिलं गेलं. पण मध्ये तुम्ही जर बघितलं कोणाचीच मागणी नसताना त्या कॉलेजच्या खाली असणारं एक छोटंसं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दादांचं नाव दिलं आणि एक वेगळाच वाद तिथं हुके का हाके का कोण आहेत त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणजे सरकार हे मागणी नसताना नाव दिलं. मग 29ची तयारी भाजप त्या ठिकाणी वाद लावून करते का काय असं आमचं मत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची मागणी नव्हती त्या गोष्टीला तुम्ही तिथं नाव देता, नाही तर ती पुढं करता. पण मेन मुद्दे जे राहतात की एक जो मिसिंग लिंक आहे, नाही तर पुणे रिंग रोड आहे, अशा मोठ्या वास्तूंना अजितदादांचं नाव दिलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांची नाव जाहीर केली. पक्षातल्या निष्ठा असणाऱ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. बाहेरून जे गेले त्यांना कोणाला उमेदवारी मिळाली असं दिसत नाही. आणि दुसरं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील अजूनही एकमत झालेलं नाही. आज रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत बैठक झाली, आज सकाळी देखील बैठक झाली, मात्र अजून एकमतच सांगत नाही. नाही, मग प्रज्ञा सातव ह्या बाहेरून आल्या आहेत का त्यांच्या स्वतःच्या आहेत? त्या बाहेरूनच आलेल्या आहेत ना. त्यांना फक्त एक मत जास्त मिळावं यासाठी मदत केली विधान परिषदेमधून. त्यांना गिफ्ट त्या ठिकाणी दिलं गेलं. आता याच्यात तुम्ही जर बघितलं तर कोलेंना दिली, चांगला माणूस आहे, विवेक कोलेंना त्या ठिकाणी संधी दिली. विवेक कोलेंना आत्ता जर संधी ही परिषदेमध्ये मिळत असेल त्याचा अर्थ तिथे असणारे आशुतोष काळे हे भाजपमध्ये जाणार आहेत. हे सरळ सरळ आहे ना. त्यामुळे तुम्ही तिथं खेळी बघत असताना खेळी काय अंडर द टेबल, नाहीतर हे काय म्हणतो रीड बिटवीन द लाईन्स काय, भाजप तसा सोपा पक्ष नाही. म्हणजे आता भाजपली अजितदादांच्या पक्षावर आमदारांवर ताबा घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काही लोकांना ॲडजस्ट करतायत, काही लोकांना हे वेगळ्या पक्षातले शिंदे साहेबांच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले यांना त्या ठिकाणी नक्कीच आपल्याकडे घेतील आणि विधानसभेला त्या ठिकाणी उभं करतील. हे सरळ सरळ त्यांची रणनीती आहे, ही आपल्याला दिसायला लागलेली आहे. सर, हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून जे आहे परिवहन मंत्री आणि एकूणच सरकारला जे आहे ते माघार घ्यावी लागली आणि 15 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ द्यावी लागली. मग हे करायचंच होतं तर पहिलेच का नाही मग मुदतवाढ देण्यात? अहो, हे मुंबईची महानगरपालिका असताना हा विषय घेतला असता तर आम्ही समजू शकलो असतो. झालं ना आता इलेक्शन, झालं ना मराठी अमराठी वाद, आता कशाला डोकं फोडताय, कशाला हा वाद तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करताय. त्यामुळे नको त्या वेळेस नको ते विषय त्या ठिकाणी घेऊन लोकांचं फक्त लक्ष विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तो सुद्धा त्यांच्याच 2 नेत्यांनी, म्हणजे एक तर भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांचा वाद तर वेगळाच, आता शिंदे साहेबांच्याही पक्षामध्ये एक वेगळा वाद निर्माण झाला.
म्हणजे कदाचित जो व्हायरस आहे भाजपचा हा शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये घुसलेला दिसतोय, वाद सुरू झालेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांचे नेते फुटून हे भाजपमध्ये जातात का काय अशी भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वाटायला लागलेली आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे मुद्दे उपस्थित करण्यात आले का? कारण संजय गायकवाडांचा मुद्दा अचानकच आला, आपण आता हिंदी मराठी मुद्दा अचानकच आला, राज्यातले काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे केलं जात आहे. 100% असंच काहीतरी आहे. काल सुद्धा आपण जर बघितलं असं CM साहेब स्वतः म्हणाले की 40 वर्षापूर्वीच्या पुस्तकाचा विषय आत्ता कसा आला. अहो तुम्ही दुसऱ्याला कोणाला विचारता? तुमच्या सत्तेतल्या आमदारांना तुम्ही विचारा ना की हा विषय तू त्या ठिकाणी कशाला घेतला. आणि तुम्हाला जर आक्षेप नसेल, जर लोक तिथं पुस्तक वाचून दाखवत असतील, त्या पुस्तकात काय लिहिलं पानसरे साहेबांनी हे जर लोक दाखवण्याचा नाही तर वाचण्याचा प्रयत्न करत असतील, मग तुमचा पोलीस डिपार्टमेंट त्यांना ताब्यात का घेते, जाऊन देत नाही, कारवाई केली जाते, FIR घेतला जात नाही. तो बोंधू कोण? बागेश्वर बाबा महाराजांबद्दल बोलतो, महिलांबद्दल बोलतो, महिलांना काय सांगतो तर 4-4 पोरं काढली पाहिजे. अरे तुझं काय घरचा विषय आहे का? तू आधी स्वतः लग्न कर ना, मग दुसऱ्याला सांग काय करायचं. त्यामुळे हे जे काय आहे महिलांच्या विरोधात चालले, महाराजांच्या विरोधात चालले. ह्याच्या आधीसुद्धा तुम्ही बघितलं असेल महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल बोललं गेलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललं गेलं होतं, त्याच्याबरोबर सत्तेतला एक नेता कर्मवीर भाऊराव अण्णांबद्दल त्या ठिकाणी बोलला होता. पण नाही, कोणावरच कारवाई नाही झाली. आणि इथं आम्ही एखादा टुक तरी बोललो तर आमच्यावर मात्र त्या ठिकाणी कारवाई केली जाते. आता ट्रम्प कुठला? अमेरिकेचा. आता दिल्लीवाले तर अमेरिकेच्या प्रेमात आहेच. आता ट्रम्पबद्दल मी बोललो तर माझ्यावर त्या ठिकाणी FIR झालं. पण मात्र इथं महाराज आणि या महामानव आणि महिलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांवर FIR होत नाही. याच्यावरनं या सरकारची दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. एका बाजूला नारी शक्ती या विषयावर आवाज वाढवतात आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांवर काहीच कारवाई होत नाही. याच्यावरनं ती दुटप्पी भूमिका आपल्या सगळ्यांना कळते. वो चालू होगा ना इसका किसका तो आवाज काय छोटे सर आज आ जाओ अजून किती हो? रोहित जी, आज आपने गवर्नर से मुलाकात की है, किन बिंदुओं पे चर्चा की है और क्या मांग? एक तो गवर्नर साहब के साथ चर्चा होते हुए पूना में जो बहुत प्रसिद्ध ILS कॉलेज है वहाँ के जो छात्र हैं उनके कुछ इश्यूज़ थे, उस इश्यूज़ के लिए गवर्नर साहब से वहाँ पे मुलाकात हुई थी. उसी के साथ एक जनार्दन वाघमारे साहब बहुत बड़े नेते ये लातूर के, जिन्होंने नांदेड़ यूनिवर्सिटी जब पहली बनी थी तब वहाँ के वो फर्स्ट VC बने थे. बहुत कष्ट उन्होंने लिया था, तो उनका वहाँ पे एक अध्यासन होना चाहिए ये मांग की थी और उनका एक वहाँ पे स्टैचू भी होना चाहिए, ऐसे उनके परिवार के लोग और वहाँ के जो सामाजिक कार्यकर्ता उनकी मांगनी थी वो यहाँ पे बोल के दिखाई. उसी के साथ तीसरी जो हमारी मांग थी, एक दाभोलकर साहब ने महाराष्ट्र सरकार को बोलते हुए बहुत साल पहले एक ब्लैक मैजिक के खिलाफ वहाँ पे एक कायदा किया था, उसका प्रॉपर इम्प्लीमेंटेशन आज नहीं हो रहा. तो थोड़ा इम्प्लीमेंटेशन होने के लिए अगर गवर्नर साहब सरकार से बात करें तो उसका फ़ायदा होगा. उसी के साथ आज इस राज्य में जो सब महामानव होके गए, जैसे छत्रपति शिवाजी महाराज हो, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा फुले हो, उसी के साथ अगर आप देखो तो कर्मवीर भाऊराव अन्ना हो, उनके खिलाफ जो भी वक्तव्य हुए थे ऐसे वक्तव्य आज बढ़ते जा रहे हैं. वो भोंदू बाबा जो बागेश्वर है उन्होंने महाराज के खिलाफ वहाँ पे वक्तव्य किया था, महिलाओं के खिलाफ किया था. उसके साथ इसके पहले बहुत सारे बड़े बड़े नेताओं के खिलाफ वहाँ पे अलग अलग नेता ने वहाँ पे बातचीत की थी और स्टेटमेंट दिया था. तो एक अलग कायदा महाराष्ट्र में होना चाहिए कि अगर कोई महामानव है उनके खिलाफ कोई भी व्यक्ति अगर बोलता है तो उनके ऊपर कार्रवाई हो. ऐसा कायदा महाराष्ट्र में बनने के लिए गवर्नर साहब के माध्यम से अगर सरकार को बोला जाए तो डेफिनेटली ये कायदा बन सकता है. ये सब विनंती गवर्नर साहब को वहाँ पे हमने की थी और उन्हें वो पॉजिटिवली हमारे विषय को उन्होंने सुना, तो हम पॉजिटिव है, आगे जाके इस पर डेफिनेटली कार्रवाई हो सकती है. केंद्र शासन ने जब ये विवादित बयान दिया तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और मोहन भागवत भी वहाँ पे उपस्थित है, लेकिन जब उनसे कहा गया कि श्याम मानव ने जिस तरीके से इसका विरोध किया था तो मुख्यमंत्री का कहना है कि श्याम मानव को हम उनको जानते नहीं है. देखो वो किनको जानते किनको नहीं जानते, लेकिन हम तो CM को जानते हैं. इतने बड़े नेता अगर वो भोंदू बागेश्वर बाबा के व्यासपीठ पे होते हैं और भोंदू बाबा जो बागेश्वर है बोलते वक्त महाराज के खिलाफ अगर नॉन हिस्टोरिक इंफॉर्मेशन अगर लाके
कुछ गलत बात करता है तो वहाँ पे महाराष्ट्र के मुख्यमंत्री होने के नाते वो उनका विरोध कर सकते थे। उसी के बाद ये जो बंधुगिरी करने वाला व्यक्ति है वो डायरेक्ट प्रभु हनुमान राय को फ़ोन करते हैं। अभी ये क्या वहाँ पे मजाक कर रहे हो, और मजाक वहाँ पे कर रहे हो, फ़ोन करके बोल रहे हो कि इस व्यक्ति का वहाँ पे प्रॉब्लम सॉल्व कर लो। अभी ये ऐसे हो सकता है क्या? तो इस व्यक्ति को अगर आप संत बोलते हो तो बहुत अलग मैसेज वहाँ पे जाता है। इसलिए वो शायद हमको या किसी और को जानते नहीं होंगे, लेकिन हम तो जानते हैं, बिकॉज महाराष्ट्र के मुख्यमंत्री अगर उस व्यासपीठ पे जाके ऐसा एक आध स्टेटमेंट सुन सकते हैं विदा विरोध करते, वो गलत चीज़ है। और एक आध ऐसे व्यक्ति को जो भोंदू है या जो गलत तरीके का धार्मिक ज्ञान लोगों को दे रहा है, उसको अगर आप संत बोलते हो तो ये बहुत गलत मैसेज वहाँ पे जाता है। रोहित जी, एज वी आर टॉकिंग, बंगाल में सेकंड फेज के चुनाव जारी हैं। हमने देखा पिछली बार काफ़ी बम्पर और रिकॉर्ड वोटिंग हुई थी वहाँ पे। इसी दौरान टीएमसी के नेताओं की तरफ से बयान आ रहा है और चैलेंज दिया जा रहा है प्रधानमंत्री को कि अगर ममता बनर्जी फिर से सत्ता में आती हैं, बंगाल जीतती हैं टीएमसी, तो क्या प्रधानमंत्री इस्तीफा देंगे? अगर वो बीजेपी ने एक्सेप्ट किया है, क्योंकि बहुत सारे अधिकारी वहाँ पे, बहुत सारे लोगों से हम बात कर रहे हैं, करीबन 90 लाख वोटर्स को वोटिंग की परमिशन न देने के बाद भी वहाँ का जो वातावरण है वो ममता दीदी या बीजेपी के खिलाफ है। अगर उनकी सत्ता वापस एक बार ममता दीदी के वहाँ पे आती, जो 100% हमारा विश्वास है कि वो वहाँ पे आ सकते हैं, या थोड़े बहुत डेफिनेटली कांग्रेस की भी ताकत वहाँ पे ज़्यादा है, उनके सपोर्ट से है या अकेले, तो अगर वो चैलेंज एक्सेप्ट किया जाए तो फिर इस्तीफा तो देना पड़ेगा। ऐसी सिचुएशन वेस्ट बंगाल में आज लोगों ने ये इलेक्शन हाथ में लेने के कारण, उसी के साथ मुंबई में काम करने वाला जो भी वेस्ट बंगाल का व्यक्ति है, सब लोग, मुंबई हो या महाराष्ट्र के बाहर का भी दूसरा राज्य है, वहाँ से सब वापस वेस्ट बंगाल मतदान के लिए वहाँ पे गए हैं। और किसी के साथ भी अगर आप बात करें, वो बोले ममता दीदी को वोट करना है, तो वहाँ पे वातावरण डेफिनेटली बीजेपी के खिलाफ है, ऐसे हम सबको तो दिख रहा है। फिर से ठीकरा फोड़ा जाएगा अपोजिशन पार्टी की तरफ से, क्योंकि लगातार हमने देखा जब चुनाव आते हैं तो फिर घूम फिर के सब पार्टी। देखो, शुरुआत अगर आप देखो तो विकास के मुद्दे से 2014 में भाजपा की शुरुआत हुई थी। फिर 2005 साल में कुछ भी विकास वो कर नहीं पाए थे। उसी के साथ जुमला जो था कि हम 15 लाख लोगों के अकाउंट में भेजेंगे, वो सब होने के बाद फिर 19 में उन्होंने नेशनलिज्म मुद्दे को लेते हुए सत्ता में वो आए। 2024 में अगर आप देखो तो ईवीएम, उसी के साथ वोट चोरी, अभी एसआईआर जो है वो ऑफिशियली वोट चोरी ही है। अभी वो करने के बाद भी अगर ममता दीदी वहाँ पे सत्ता में आती है तो डेफिनेटली एक ऐसा वातावरण है जो भाजपा के खिलाफ है, उसकी शुरुआत ये वेस्ट बंगाल से होती है। और ऐसी भी चर्चा है आसाम में भी वहाँ पे मत परिवर्तन होगा। आसाम में कांग्रेस की सत्ता आएगी, डीएमके तमिलनाडु में आएगी, केरला में कांग्रेस आएगी, इसलिए वातावरण भाजपा के खिलाफ है। इसीलिए अगर आप देखो, इसके पहले कोई भी इलेक्शन में अमित शाह जी 15 दिन 20 दिन एक स्टेट में कभी नहीं गए, लेकिन वेस्ट बंगाल में वॉर रूम में करीबन 15 से 20 दिन अमित शाह जी, जो देश के होम मिनिस्टर है, वो वहाँ पे बैठे थे। मतलब कहाँ ना कहाँ तो भी अभी भाजपा में एक डर पैदा हो गया कि 2029 में हम तो सत्ता में नहीं आने, इसलिए एक एक स्टेट पे कंट्रोल करने की कोशिश हम करेंगे। सर, दिल्ली में रोड में एक घटना हुई थी जहाँ पर एक व्यक्ति ने जुबैर अंसारी कलमा नहीं आ रहा था पढ़ने, इसी की वजह से हमला किया था। इसके पहले भी पहलगाम में इस तरीके की घटना हुई। कैसे देख रहे हैं महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर को? नहीं, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन महाराष्ट्र की तो प्रॉब्लम में है ही ना। मतलब जो व्यक्ति खुद के न्याय के लिए वहाँ पे पुलिस स्टेशन जाता है उसको न्याय नहीं मिलता है, लेकिन एक आध व्यक्ति अगर आंदोलन करता है जो हमको परमिटेड है एज पर कॉन्स्टिट्यूशन, लेकिन उस व्यक्ति को बिकॉज वो सरकार के खिलाफ बोल रहा है तो उसको पकड़ा जाता है, जेल में डाला जाता है। और पुलिस का अगर आप देखो तो उनका वीआईपी सिक्योरिटी में ज़्यादा टाइम जा रहा है, और इसीलिए ये जो लोग चाकू लेके घूम रहे, बंदूक लेके घूम रहे या बड़ा कोयता लेके वहाँ पे घूम रहे, क्योंकि उनके ऊपर अनफॉर्चुनेटली पुलिस अलग चीज़ में व्यस्त होने के कारण या पॉलिटिकल दबाव उनके ऊपर होने के कारण कायदा व सुव्यवस्था की सिचुएशन बहुत ख़राब है। लोगों को अभी पुलिस का अनफॉर्चुनेट डर नहीं लग रहा, इसी के कारण ये घटनाएं बढ़ती जा रही, विच इज़ नॉट गुड फॉर सोसाइटी। आरएसएस का जिस तरीके से अजय दादा के प्लेन क्रैश को 3 महीने में आपको न्याय कहीं ना कहीं मिलते हुए नजर नहीं आ रहा। महाराष्ट्र में सत्य में थे, जिस तरीके से कोई बड़ा निर्णय जो अब तक सामने नहीं आ रहा सत्य का, आप लगातार जिस तरीके से खुद आगे आके इसकी मेहनत करता है कि जांच पड़ताल में सही रूप से
देखो वो तो हमारे हाथ में है ना कि लड़ना। हमारे फैमिली के एक व्यक्ति को महाराष्ट्र के बड़े नेता का एक्सीडेंट होकर उनका मृत्यु होता है और उस मृत्यु के बारे में हमारे मन में डाउट है, तो डाउट तो क्लियर है कॉन्स्टिट्यूशनली, वो तो राइट हमको दिया है, लेकिन उनका एक एफआईआर भी नहीं होता, उनकी इन्वेस्टिगेशन भी प्रॉपरली वहाँ पे की नहीं जाती। जब हम सीआईडी के ऑफिस में जाते कोई भी अधिकारी वहाँ पे नहीं होता। और दूसरी बात, ये वीके सिंह और जो व्यक्ति है वीएसआर कंपनी है, उसके ऊपर कार्रवाई नहीं की जाती। क्यों? क्योंकि वीके सिंह आगे जाके बहुत बड़े बड़े लोगों का नाम ले सकता है इस कॉन्स्पिरेसी में, इसलिए उसको वहाँ पे बचाया जा रहा है। अगर ये सिचुएशन इतने बड़े नेता के तपास के बारे में या इन्वेस्टिगेशन के बारे में है, तो कल जाके महाराष्ट्र में गरीब को कौन न्याय देगा? आज गरीब या सामान्य व्यक्ति या कॉमन मैन की ये सरकार नहीं, ये बड़े लोगों की सरकार है। कोई भी हालत में कैसे भी करो, सत्ता में आने का और सत्ते का फ़ायदा सिर्फ गिने चुने गुजरात के कुछ कॉन्ट्रैक्टर को देने का, आंध्रा के कॉन्ट्रैक्टर को देने का, मराठी कॉन्ट्रैक्टर का वहाँ पे गला दबाने का, ये काम इस महाराष्ट्र में सिर्फ ये इंफ्रास्ट्रक्चर इस विषय को आगे लेते हुए वहाँ पे हो रहा है, ऐसे हम सबको लगता है। सर, दिल्ली में आरएसएस महाकुंभ युवा करके कार्यक्रम किया गया, जहाँ पर 50 से ज़्यादा कॉलेज स्टूडेंट ने इसका विरोध किया, क्योंकि कॉलेज के अंदर जो है आरएसएस महाकुंभ तरीके का कर रही है। कहीं ना कहीं उनको लग रहा है कि इस तरीके का प्रोपेगेंडा बनाने की कोशिश करेगी। गलत बात है ना। जिस विषय का, जिस विचार का, अगर आप देखो, अगर मैं महाराष्ट्र की बात करूँ तो क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, उनका नाम जिस यूनिवर्सिटी को दिया है वहाँ पे वैदिक शाला वहाँ पे चालू की, वहाँ पे कोई नहीं जाता, दैट्स अ डिफरेंट स्टोरी। लेकिन ये जो प्रोग्रेसिव हमारे विचार है, इंजीनियरिंग में बच्चे जाने चाहिए या मैनेजमेंट में जाने चाहिए, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जाने चाहिए, ये सब छोड़ के ये जो आरएसएस या ऐसी बॉडीज़ है यूनिवर्सिटी में ताबा लेके वहाँ पे राजनीति करने की कोशिश कर रहे हैं। और रिग्रेसिव विचार जो है, जो प्रोग्रेसिव के खिलाफ है, मतलब लोगों ने वो जो गोमूत्र होता है उसके बारे में सोचना चाहिए, या पढ़ाई मत करो, कुछ भोंदू बाबा के पीछे लग जाओ तो आप अगर बकरी काटोगे, मुर्गी काटोगे तो आप सफल हो जाओगे। ये जो विचार है, ये विचार कहाँ ना कहाँ तो भी लाने की कोशिश कर रहे हैं। इसलिए 50-60 लोग या 100 लोग जो भी विद्यार्थी जिन्होंने इस कार्यक्रम का यूनिवर्सिटी में विरोध किया, उनका मैं अभिनंदन करता हूँ। ऐसे कार्यक्रम यूनिवर्सिटी में न आरएसएस ने लेने चाहिए, न हमारे कोई भी विरोध का पक्ष। राजनीति ये यूनिवर्सिटी में नहीं आनी चाहिए, और ये जो राजनीति से रिलेटेड जो संगठन है वो भी यूनिवर्सिटी में नहीं आनी चाहिए, ऐसे हम सबका कहना है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।